नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पहाटेची कोवळी किरणे मंदिराच्या आवारात फरशीवर पडत होती. जाग तर केव्हाच आली होती, पण तरीही तो तसाच निपचित पडून होता. ब्रह्ममुहूर्तावर आलेला वृद्ध पुजारी त्याला लक्षात होता. कानांवर त्यांचे मंत्र, आरत्या, मारुतीला घातलेला अभिषेक, पुजाऱ्याने केलेले हनुमान चालिसाचे पठण ऐकून तर त्याला भर झोपेत असतानाही अंगावर रोमांच उभे राहिले होते. तो मंदिराच्या आवारात शरीराचे मुटकुळे करून पडलेला. कदाचित 7 वाजले होते. मंदिरात लोकांची ये-जा सुरू झाली होती. जो तो येता जाता शंकेने आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. काही जणांची कुजबूज त्याने ऐकली होती. 3-4 डोकी घोळका करून कुजबुजत होती की तो आहे तरी कोण आणि मंदिरात काय करत होता. पडल्या पडल्या आता त्यालाही ओशाळल्यासारखं वाटत होतं. कुणी काही बोलण्याअगोदर तो पटकन उठून बसला. इकडे तिकडे पाहू लागला. सगळीकडे थोडी गडबड गोंधळ उडाला असल्याचं त्याला जाणवलं. मंदिरातल्या बऱ्याच नजरा त्याच्याकडे पाहत असल्याचं त्याला दिसत होतं. एकदा त्याने स्वतःकडे पाहून लगेच नजर मंदिरापलीकडच्या नदीवर फेकली. सूर्य जसा खळखळून वाहत असलेल्या नदीला आपल्या कवेत घेऊन क्षणाक्षणाला चकाकणारे पाणी अंगावर घेत स्नान करत असावा. लोकांच्या नजरा आता त्याला बोचू लागल्या होत्या. तो चटकन उठून नदीकडे निघाला. हिरव्या गवताची पायवाट, त्यावर पडलेले बर्फाळ दव जणू दुखऱ्या अनवाणी पायांना स्वर्ग सुख देत होते. नदीच्या शांत पाण्यावर तरंगत असल्याच्या आविर्भावात जणू एक खडक त्याच्याकडे येत असलेला भासला. खडकावर बसून दोन्ही पाय पाण्यात सोडले. एक शिरशिरी पायांपासून डोक्यात येत राहिली. ती शिरशिरी अनुभवत त्याने निमिषभर डोळे मिटून घेतले. आता उन्हाची झळ बसत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्वांग भाजून निघत होतं. शेवटी न राहून तो उठला. नदीचे काचासारखे नितळ थंडगार पाणी शरीरातील मागील आठवड्याभराचा थकवा वाहून नेत होती. रात्रीची आरामदायी झोप व आत्ताची डोळे दिपवून टाकणारी पहाट आणि पाण्यात पोटरीपर्यंत भिजवलेले पाय यामुळे तो ताजा तवाना झाला होता. अंगातील सगळा थकवा विशालकाय अजगर चंदनाच्या खोडाला विळखा सोडवून निघून जावा तसा गेला. त्याने जागेवरच आळोखे पिळोखे देत हातपाय ताणत जांभई दिली. एक वेळ काळवंडलेल्या अंगावर डोळे फिरवले. हात पाय तोंडावर धूळ साचली होती. कपड्यांची अक्षरशः लत्तरे झालेली. त्याला परत वळून लोकांच्या गर्दीत जाण्याची लाज वाटत होती. माझ्याकडे पाहून ते काय विचार करतील की हा कुठला भिकारी दरिद्री पोरगा आपल्या गावात आलाय, की चोर 420 लुटारू टोपीबाज समजतील. खरंच माणूस बाह्य रूपातून व वर्तनातून कितीतरी चुकीचे विचार समजुतीत घेतो. इंग्रजीतील एक म्हण त्याला आठवली, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ते खरंच होतं का? तो विचार करू लागला की मी समाजाचा विचार करणारा कोण? मला तर फक्त आजचा दिवस कसा ढकलायचा आहे हा प्रश्न गहन आहे. मी इतरांचा विचार का करू? बरं ठीक, पण मी मॅट्रिक का न होऊ, पण शिकलेलो आहे. 4 जणात कसं वागावं याचे एटिकेट्स मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलोय. असो, आता नदीजवळ जाऊन त्याने स्नान उरकलं. साबणासाठी दमडीही पदरी नसल्याने तो नदीकाठच्या मातीनेच अंग घासून मोकळं करू लागला. पाण्यात बुडी मारून वर येताच तो एखाद्या राजहंसासारखा चमकत होता. खोल पाण्यात जाऊन आपल्याला कोणी पाहत नाही हे पक्क केलं. अन पायजमा पिळला व अंगावरचा मॅनिला काढून धुतला व झटकून परत चढवला. 5-7 जण त्याला हा सगळा कार्यक्रम पार पाडताना न्याहाळत होते. मोठ्या अभिमानाने तो आता देवळाच्या पायरी चढून वर येत होता. जणू कोणी राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होत असावा. देवाचे दर्शन झाले.
गाभाऱ्यात सुंदर रेखीव अशी चमकती शेंदूर फासून हातात गदा असलेली मारुतीची मूर्ती होती. सराईतपणे एका खांबाला टेकून तो बसला व गळ्यातील रुद्राक्ष माळा काढून काहीतरी पुटपुटत होता. आता तर खुद्द पुजारी पुढे सरसावला. रामराम नाव असलेला पिवळा पंचा खांद्यावर घेऊन पुजारी त्याच्यापुढे फलतान मांडून बसला. मोठ्या प्रेमळपणे विचारले, पोरा, तुझं नाव काय? गाव, कुळ, गौत्र काय? आणि इथे कसा आलास? मी तुला कधीच या पंचक्रोशीत पाहिलं नाही. राम राम. मी या गावाहून त्या गावाला भटकंती करत असतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. 1-2 दिवसाहून अधिक कुठेच थांबत नाही. त्यामुळे मला स्वतःचे असे गाव नाहीच. शिवाय जातकुळ सांगावी इतका संबंध कोणाशीही ठेवला नाही. मी तर एक भटका भिक्षुक आहे असं समजा. फार फार तर घरादाराला, संसाराला कंटाळलेला. देवाचा उदासीन भक्त असं समजला तरी बेहत्तर. पुजारी आणि इतर अनेक अवाक होऊन सगळं दृश्य पाहत होते. बरं चुकलं माझं. मी असं तळाशी जाऊन विचारायला नको पाहिजे होतं. तरी तू या अवस्थेला कसा पोहोचला हे मी नाही विचारणार. पण आगामी दिवसात काय करायचं आहे हे तरी विचारू शकतो ना? हो नक्कीच. माझं नाव कैलास आहे. मी 1-2 दिवस इथे राहून आसपासच्या परिसरातील 4 मंदिरांना भेट देऊन भिक्षा मागत देवाचं नाव घेत पुढच्या गावात निघून जाईन. पुजाऱ्याला कैलासची काय आपुलकी वाटली काय माहीत. तो एकदमच ओ हो हो हो, ठीक आहे, तर मी आज दुपारच्या जेवणाचं आवतान देतोय तुला. नक्की ये बरं का? पुजारी कौतुकाने पाहत पाहत बोलला. त्यावर आक्षेप घेत कैलास म्हणाला, तुमचं आतिथ्य कळतंय, पण मी स्वतःला काही नियमांमध्ये गुंतवलंय. मी कोणाच्याही घरी बसून जेवू शकत नाही. मी असं करेन, माधुकरीसाठी तुमच्या दारावर येईन. तुम्हाला काय द्यायचे असेल ते द्या. मग याच देवळात येऊन दुपारचं जेवण करून घेईन. चालेल? हो हो, अगदीच चालेल. असं म्हणून पुजारी आपल्या बायकोला म्हणजे सरस्वतीला स्वयंपाकाची कल्पना द्यायला निघाला. घरी पोहोचताच त्याने बायकोला सर्व सांगितलं अन मंदिरात परतला. एव्हाना सूर्य माथ्यावर आला होता. ऊन अधिक तीव्रतेने जाणवत होतं. कैलास, चल घरी जाऊन जेवण घेऊन येऊ. मी पण आज घरी न जेवता इथे देवळात खाईन तुझ्यासोबतच. कैलासही उठून पुजारामागे चालू लागला. कैलास प्रथमच गाव पाहत होता. सिमेंटचे रस्ते, चौका चौकात हँडपंप, वीजभराच्या गटारी, पांढऱ्या मातीची घरे अन वाटेत काळी बेंद्री, उघड्या चड्डीवर सायकलचा टायर खेळणारी पोरं. एक आदर्श गावाचं चित्र जे कैलासनं आधीही खूप वेळा पाहिलं होतं. सरते शेवटी दोघेही घरी पोहोचले. झाडून सडा सारवण केलेलं अंगण, एक डेरेदार कडुनिंबाचं झाड, त्याखाली 8 शेंदूर फासलेले दगड, कदाचित आसरा आणि म्हसोबा असावा. ऐकून 4 खोल्या, तुरीच्या काड्यांची शेणामातीनं थापून सारवून गुळगुळीत भिंती. एक लाद घातली तरी उरावर पडतील अशा. वर लोखंडी पत्रे, एक स्वयंपाकाची खोली, एक प्रशस्त देवघर. समोर पाहुणे आले तर 2 फायबरच्या जुन्या खुर्च्या. खरे पाहता जीवनात इमानदारीनं फक्त देवाची सेवा करून जे पदरात पडेल तेच समाधानाने घेऊन उदरजीविका चालवणारा सात्विक व्यक्ती दिसत होता. पुजाऱ्याने त्याच्या पत्नीची ओळख करून दिली. तीही हसतमुख सोज्वळ असावी. आतल्या अंधाऱ्या खोलीत नजर गेली. त्या खोलीत जरासाही उजेड नव्हता. मिट्ट काळोख. काय कोण जाणे, पण कैलासचे डोळे परत परत या काळोखात विचरण करू पाहत होते. अंधाराला डोळे सरावू लागले होते. जेवणात लक्ष लागेना. अंधारातल्या बाजेवर एक क्रूश देहयष्टी नजरेत भरत होती. तिची कदाचित थरथर सुरू होती, का तो देह जागेवरच वळवळ करत होता. सांगता येत नाही.
एकामागून एक शिरशिरी माकड हाडातून मेंदूत जात आहे. डोळे गरगरले. बाहेर काय सुरू आहे याची जाणीव कधीच संपुष्टात आली होती. ज्ञानेंद्रिय आपली प्रतिक्रिया देण्याची कुवत गमावून बसले होते. हातातला घास कधीच गळून पडला होता. पुजारी आणि त्याच्या पत्नीची पुसटशी आकृती भांबावून काहीतरी बोलत असल्याचं त्याला दिसून आलं. पण आता संपूर्ण शरीरच शून्य झालं. कोणत्याही हालचाली करणं अशक्य वाटत होतं. डोळे मिटून फक्त लाल, हिरव्या, निळ्या, काळ्या, जांभळ्या रंगाची वर्तुळ दिसत होती. इंद्रधनुष्यातील सर्व रंग चित्रकाराने मिसळून एक पांढरा रंग तयार केला असावा तसा आता फक्त एक पांढरा पडदा उरला होता. त्या पडद्यावर एकामागून एक दृश्य सरकत होती. काही अनोळखी व्यक्ती, नंतर आगीसमोर बसलेले कोणीतरी, नंतर झाडांमध्ये लपलेली एक विचित्र आकृती आणि शेवटी अंधाऱ्या खोलीत असलेल्या कृशदेह यष्टीसारखे असंख्य देह. तंद्री भंगली. आता सर्व पूर्ववत झाले. पुजारी आणि त्याची पत्नी काळजीत पडले होते. कैलासचं अंग थंड आणि घामाने चिंब भिजून गेलं. पुजाऱ्याने त्याला पाणी देत काय झालं असं विचारलं. कैलास भरल्या ताटावर रडू लागला. मी ज्या दुःस्वप्नांपासून पळू पाहतोय तेच मला रोज छळतंय. मी काय करू कळत नाहीये. जगण्याचा कंटाळा आलाय अन मरण्याची हिंमत होत नाही. यालाच कंटाळून मी घर सोडून आलो होतो, पण हेच माझा पाठलाग सोडत नाहीयेत. पुजाऱ्याने कैलासला धीर दिला आणि विचारले की हे तुला सगळं काय होतंय. दोघांचीही जेवणाची वासना उडाली होती. पुजाऱ्याने कैलासला अंगणात खाटेवर बसवलं. मोकळ्या हवेत कैलास जरा भानावर आला. त्याची घालमेल थोडी कमी झाली आणि तो बोलू लागला. मी तुम्हाला आबा म्हटलं तर चालेल? हो, काहीच हरकत नाही. मी तेव्हा 7-8 वर्षाचा असेल. घरी वडील, एक सावत्र आई, एक लहान भाऊ आणि आजी, एवढाच काय तो पसारा. आजोबा नवनाथांचे निस्सीम भक्त. ते म्हणे लहान असताना घर सोडून निघून गेले होते बंगालला. तिथे 5 वर्षे काय शिकले अन तिथून परत आल्यावर त्यांनी आजीशी सर्वसंमतीनं लग्नही केलं. झालेल्या 7 मुलात माझे वडील मोठे होते. हळूहळू जमीन जुमला, जनावरे, वाडा, अमाप संपत्ती अशी भरभराट झाली. गावातली लोक आजोबांना टरकून असत, कारण त्यांना माहीत होतं की आजोबांना विद्या आत्मसात होती. आजोबांना राग यायचा अन होत्याचं नव्हतं करून टाकतील अशी गावकऱ्यांना भीती असायची. गावचं सरपंचपद आजोबांकडेच आयतच चालून आलं. आता तर ब्र काढायची सोय नव्हती. कालांतराने माझे वडील नोकरीला लागले. आजोबांनी वडिलांना त्यांच्याजवळ असलेली विद्या शिकवण्याचा खूप आग्रह केला. पण देवावर तेवढी श्रद्धा नसल्याने व कामाचाही व्याप असल्याने त्यांनी वारंवार नकार दिला. शेवटी आजीनेच पुढाकार घेऊन शिकण्याचा हट्ट केला. आजोबांनीही पुढचा मागचा विचार न करता आजीला सर्व काही शिकवलं. नंतर एकाएकी झोपेत असतानाच आजोबांना देवाज्ञा झाली. घरची सर्व सूत्र आजीच्या हाती आली. वडिलांचे लग्नही थाटामाटात पार पडले. माझी आई सून म्हणून घरात आली. तिचं नाव सविता. इकडे आजीही थकत चाललेली. तिनं वडिलांना खडसावून सांगितलं, अरे तुझ्या बापानं रडापड करून बी तू विद्या काय घेतली नाही. आता तुला जो पहिला पोरगा होईन त्यालाच मी शिकवेन. अरे ही सगळी संपत्ती म्हणजे तुझ्या बापाचा चिमितकार, नाहीतर काय होता आपल्यापाशी. शेवटी वडिलांना आजीचा हुकूम मानावाच लागला. पण माझ्या आईचं पहिलं मूल जन्मताच वारलं. आजीने अंगणातल्या गोरखनाथाच्या मंदिरात नवस बोलला की पुढचं पोर वाचू दे, त्याला मी तुझ्या नावावर सोडून देईन. वडिलांचा विरोध यावेळी तग धरू शकला नाही. पुढे अजूनही संकट होतीच. मी जन्माला आलो, पण 3च दिवसात माझी आई देवाघरी गेली. 3 दिवसांचा मी आईविना कसा वाढलो याचं नवल आजही कायम आहे माझ्या मनात. मी आल्यावर आई निघून गेल्याच्या दुःखाने वडिलांनी मला कधीच जवळ केलं नाही. आजीनेच माझं संगोपन केलं. वयाच्या 8व्या वर्षापासूनच तिने मला गुरुमंत्र दिला.
मीही कुठलीच शंका न घेता शिकू लागलो. शिवाय शाळेचं शिक्षणही घेऊ लागलो. मी 12 वर्षाचा होईपर्यंत मला बरेच अनुभव यायला लागले. एखाद्या ठिकाणी अमानवी शक्ती असली की शरीर स्तब्ध होऊन डोळ्यात काही दृश्य चालू लागतात. ही दृश्य त्या अमानवी शक्ती संबंधात असतात. आजीनी याचं कारण माझी कुंडलिनी असल्याचं सांगितलं. पण मला हे सगळं नको होतं. जीव नको नको झाला होता. पण हे सगळं एवढ्यात थांबलं नाहीच. नशिबाने अजूनही वाढून ठेवलं होतं. वडिलांनी त्यांच्या मित्राच्या म्हणण्यानुसार दुसरं लग्न केलं. दुसरी आई घरात आली. एकंदरीत या दृश्यांची भीती, वडिलांचा तिरस्कार, सावत्राईचा जाच व आजीनं माझ्यावर विद्या शिकण्याची लावलेली वेडी आशा, या सगळ्यांना कंटाळून मी घर सोडून गावोगाव भटकतोय. रात्री गावाच्या वेशीवर असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात झोपतो. सकाळी सवयीनुसार जप पूजा करून दुपारी 2 घरं भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. असंच मग जीव लागेनासा झाला की पुढच्या गावी पायपीट. एक मोठा श्वास घेऊन कैलासनं बोलणं आटोपलं. पहिल्यांदाच त्याने मन हलकं केलं असावं. पुजारी म्हणजेच आबा आता आदराने कैलासकडे पाहून लगेच म्हणाले, हे पहा कैलास, सुख दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात आहे. पण तू त्याचा इलाज म्हणून हे वैरागी जीवन निवडलंस. ठीक आहे, पण हे दृश्य जे तुला दिसतात ती देवाचीच देणगी म्हणावी लागेल. कैलास कान टवकारून ऐकत होता. न राहून त्याने विचारले, आबा, त्या अंधाऱ्या खोलीकडे पाहून मला काही दृश्य दिसली. त्या खोलीत खाटेवर होतं तरी कोण? आबाने आवंडा गिळत सांगायला सुरुवात केली. ती माझी मोठी लेक नंदिनी आहे. मागच्या 3 वर्षापासून ती अशीच अंथरुणाला खिळून आहे. तिला तर भाकरीही चावून गिळणं अवघड आहे. तिची आई कशीबशी लेकीला घास भरवते. अंगातलं रक्त जणू वाफ होऊन जातं. अवस पुनवेला तर तिच्या घशातून अशी घरघर ऐकू येते की जणू कोणी राक्षसच आरोळी देतोय. रात्रभर हसत रडत असते. तिची नखे कितीही कापली तरी ती स्वतःचे कातडं ओरबाडून काढते. जखमातून येणारं रक्त चाटत राहते. कितीतरी डॉक्टर, वैदू, हकीम, अंगारे उतारे झाले, पण ती अजून तशीच आहे. आबांच्या डोळ्यात पाणी आलं. त्याची पत्नीही दारात तोंडाला पदर लावून मुसमुसत होती. कैलासला मात्र आता त्याच्या दृश्यांचा हळूहळू सुगावा लागत होता. त्याला त्याच्या जीवनाचा हेतू कळू लागला होता. आजीनं शिकवलेलं व्यर्थ नव्हतं. एक नवा हुरूप येऊन तो जागीच ताडकन उठून उभा राहिला. आबाला तो ठामपणे बोलला, आबा, नंदिनीला मी बरं करीन, नाथांची शपथ. आबा डोळे पुसत अवाक होऊन कैलासकडे पाहत राहिला.